पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। अखेर कर्जमाफीचा अंतिम आदेश देण्यात आलेला आहे। 5 मिनिटांपूर्वी कर्जमाफीचा नवा GR आलेला आहे। पण 5 नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांचीच आता इथून पुढे कर्जमाफी होणार। या GR मध्ये 5 असे महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत। ते नियम बँकांचे नियम आहेत आणि ज्यामुळे ते प्रत्येक शेतकऱ्याला पाळावेच लागणार आहेत। जे शेतकरी या 5 नियमात बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार। या 5 नियमांमुळे 93 लाख शेतकरी आता अपात्र होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। खरं तर हा एवढा मोठा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे। अर्थसंकल्पामध्ये जवळपास मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार, पण त्यावेळेस त्यांनी शब्द वापरला होता पात्र शेतकरी, आणि इथूनच सगळा गेम फिरला होता। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात अजूनही प्रश्न पडला आहे की मी खरंच पात्र आहे की अपात्र आहे, आणि पात्र आहे हे कशावरून ओळखायचं, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते। त्यामुळे सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये थेट एक GR काढला आणि ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते 5 नियम थेट वाचून दाखवलेले आहेत। आता हे सगळे नियम बँकेचे आहेत, त्यामुळे या व्हिडिओमधून आपण पुराव्यासहित हे 5 नियम जाणून घेणार आहोत। कर्जमाफीबद्दल तुम्ही जे काही आजपर्यंत टीव्हीवर ऐकलं होतं किंवा सोशल मीडियावर पाहिलं होतं ते सगळं आता खोटं ठरले, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या 5 बँकांच्या नियमांची माहिती स्वतः सांगितली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, पण या 5 नियमांत जेवढे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार, आणि जे याच्यात बसणार नाहीत ते सगळे शेतकरी अपात्र होतील। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक ताबडतोब सूचना दिली आहे। तुमचं नाव जर अपात्र यादीत जाऊ द्यायचं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी एक काम तुम्हाला अर्जंट करायला सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशन महाराष्ट्रात सुरू झालं होतं। हे अधिवेशन आता अखेर संपले, पण त्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी हा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे। बजेटमध्ये त्या तारखेविषयी देखील एक नवीन तरतूद केलेली आहे, पण अधिवेशनामध्ये त्याचा GR आला आहे। आता GR मध्ये सगळे नियम सांगितलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही सगळी माहिती स्पष्ट केलेली आहे। बँकांकडून आता शेतकऱ्यांची चौकशी वेगाने सुरू झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकेत जाऊन शेतकऱ्यांना हे एक काम अर्जंट करायला सांगितलं आहे। तसेच 2 विशेष कागदपत्रे देखील बँकेत जाऊन द्यायला सांगितलेली आहेत। तुमचं जर कर्ज माफ व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं। कालपर्यंत कर्जमाफीच्या ज्या अफवा होत्या त्या आता खोट्या ठरल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सगळे नियम सांगितलेले आहेत। हे नियम फार भयानक आहेत। यातला एक नियम बँकेचा आहे, ज्यामुळे बँकेत कर्जमाफी होणार नाही। नियमात जर बसत असाल तरच कर्जमाफी, अन्यथा कर्जमाफी अजिबात होणार नाही। ही यादी तयार झालेली आहे। सगळ्यात आधी 30 सेकंदाच्या आत तुम्हाला ते 5 नियम कोणते आहेत, पात्रता कशी ठरणार, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी वगळले जाणार, कर्जमाफीची कोणती तारीख धरली जाणार, कुणाचं कर्ज लटकणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बँकेत घरके मारावं लागणार नाही, ना कुठल्या सरकारी साहेबाच्या मागे फिरायची गरज पडेल। सरकारची कर्जमाफी योजना, जिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, या नावाने योजना मंजूर झाली। आता निधी बाजूला काढला गेला आहे। ही घोषणा अर्थसंकल्पाच्या वेळेस झाली होती, पण आता अधिवेशनामध्ये याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट झाला आहे, तो म्हणजे GRचा। आता पहा, सगळ्यात पहिला मुद्दा कर्जाचं स्वरूप। पहिला नियम, कर्ज सरावर क्षेत्र 2 हेक्टरच्या आत असलं पाहिजे। तुम्ही प्रामाणिकपणे हप्ते भरले असतील। जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगरला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं कागदपत्र सांगितलं आहे, फार्मर ID कार्ड। फार्मर ID कार्ड असणं खूप गरजेचं आहे। जर नसेल तर ॲग्रोस्टॅक मध्ये तुमचा डेटा उपलब्ध नसेल आणि पैसे पाठवता येणार नाही। तुम्हाला आतापर्यंत तुमचं कर्ज माफ झालंय का? तुम्ही ॲग्रोस्टॅक करून आधार लिंक फार्मर ID कार्ड काढले का? नक्की कमेंटमध्ये कळवा। कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही नक्की लिहा। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा।